नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून जमीन कसण्याचं काम भूमिहीन करत असताना त्या ठिकाणी एक कंपनी सोलरची येते आणि त्या ठिकाणी दादागिरीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न हा साकोरामध्ये सुरू आहे। या संदर्भात ही जमीन वन जमीन आहे असं आमचं म्हणणं आहे। प्रशासनाने या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे की महसूलची की वन जमीन हाही प्रशासनाने आजपर्यंत कधी खुलासा केलेला नाही आणि म्हणून या संदर्भात वन दावे आम्ही दाखल केलेले आहेत आणि ह्या वन दाव्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन जे कसत असलेले शेतकरी त्यांच्या नावाने झाली पाहिजे। त्याचप्रमाणे साकोरा गावात ज्या पद्धतीने सौर ऊर्जा कंपनीने धुमाकूळ घातलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करावी आणि ह्या सर्व जमिनीच्या बाबतचा खुलासा जिल्हा प्रशासनाने वृत्तपत्रांमधून जाहीर करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किसान सभेच्या वतीने केलेली आहे। जर ही भूमिका घेऊन प्रशासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या 20 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व शेतकरी साकोरा गावातील सर्व कसत असलेले शेतकरी रस्त्यावर बसतील आणि आमरण उपोषणाचा इशारा आज आम्ही निवेदनाद्वारे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदनाद्वारे आज आम्ही दिलेला आहे।